मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. अभि हा अरुंधतीकडे आलेला असतो. तर अरुंधती म्हणत असते, अरे अभि, काय ही अवस्था करून घेतलीस आणि तुझे डोळे बघ, तू रात्रभर झोपला सुद्धा नाही आहेस वाटतं. आणि काय हे काय कालचेच कपडे आहेत तुझ्या अंगात. तर अभि म्हणत असतो की मी कालपासून घरी गेलोच नाही. तर अरुंधती म्हणत असते, अरे अभि, पण काय झालं नेमकं तुला. तर अभि म्हणत असतो, आई तू प्लीज अनघाला समजावून सांग ना. तर अरुंधती म्हणत असते, सांगते मी तिला समजावून, तिची सुद्धा मुलगी आहे ना ती जानकी, त्याच्यामुळे ती पण खूप घाबरली. तर अभि म्हणत असतो, अगं आई, मी त्याच्याबद्दल नाही बोलत, मी ती बोलेल तिच्याशी, पण मी कॅनडाला जाण्यासाठी बोलत आहे. तिला तू म्हण ना कॅनडाला माझ्यासोबत येण्यासाठी. तर अरुंधती म्हणत असते, अभि आपण बोलूया नंतर, तू मधी ये आधी, मी तुझ्यासाठी चहा आणते. तर अरुंधती म्हणत असते, अरे अभि, काय स्वतःची ही अवस्था करून घेतलीस. आणि बस मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते, आणि तू खाल्लं पण नसतील काही तर मी तुझ्यासाठी पोहे बनवून आणते. तर अभि म्हणत असते, आई तू कुठेतरी बाहेर जात होती ना, काही महत्त्वाचं काम होतं का. तर अरुंधती म्हणत असते माझी मुलं आधी, नंतर महत्त्वाचं काम. फक्त मला याचंच वाईट वाटते की वारंवार तुम्हाला ते सांगावं लागतं. तर अभिला चहा नाश्ता आणायसाठी अरुंधती तिथून निघून जाते. तर इकडे नितीन आणि आशुतोष हे दोघेजणी आश्रमात आलेले असतात. तर दोघेजणीही तिथे आश्रमात काम करत असतात. नितीन म्हणत असतो, खरंच इथे येऊन किती बरं वाटते, आपण किती दिवसांनी इथे आलो आणि इथे आल्याच्या नंतर कळतं या लोकांकडे बघून आयुष्य काय असतं. म्हणून त्याचं पण इथे वारंवार यायला हवे आणि इथले कार्यक्रम पहिल्यासारखेच व्हायला हवे. तर आशुतोष म्हणत असतो, इथले कार्यक्रम तसेच्या तसेच होत असतात, फक्त एवढाच फरक आहे आपण इथे येत नाही. तर नितीन म्हणत असतो, खरंच आपण यायला पाहिजेत आणि मी इथे एकदा जिगरला पण घेऊन येईल, कारण त्याला पण कळेल की इथले लोक बघितल्याच्या नंतर आयुष्य काय असतं ते. तर आशुतोष म्हणत असतो, नक्कीच जिगरला पण घेऊन, पण त्याच्या आधी तू मनूला तिला भेटव, कारण मनू केव्हापासून म्हणते की जिगर दादा कसा आहे आणि तो माझ्यासोबत खेळेल की नाही. तर नितीन म्हणत असतो, बरं एक काम करतो, मी तिला 2 दिवस माझ्याकडेच घेऊन जातो, तू आणि अरुंधती कुठेतरी छान असं फिरायला जा. तर आशुतोष म्हणत असतो, अरे एवढं सोपं आहे का ते, बघूयात आपण नंतर. तर नितीन आशुतोषला म्हणत असतो, पण आहे तरी कुठे म्हणू. तर आशुतोष म्हणत असतो, राठी मॅडम बरोबर आहे ती. तर राठी मॅडम तिथे येतात आणि म्हणत असतात की आहे नाही होती ती फुलपाखरू आहे आमचं, एका फुलावर बसेल. तर ती आता सध्या ती एका बाईकसोबत गेली आहे. तर आशुतोष म्हणत असतो, म्हणजे कोणत्या बाईसोबत. तर राठी मॅडम म्हणत असतात, काळजी करू नका, इथल्याच त्या बाई आहेत. राठी मॅडम म्हणत असतात, तुम्ही कामात आहात का, मी नंतर येऊ का, मला तुमच्याशी बोलायचं होतं. तर आशुतोष म्हणत असतो, म्हणजे काही महत्त्वाचं असेल तर बोला तुम्ही. तर राठी मॅडम म्हणत असतात, हो मला मनूविषयी बोलायचं आहे, तसं महत्त्वाचंच आहे. आज सकाळी कुणीतरी फोन केला होता आणि मनूविषयी त्या बाई विचारत होत्या, पण फोन कट झाला. तर नितीन म्हणत असतो, फोन कट झाला म्हणजे इथे नेटवर्क नसते ना. तर फोन कट झाला की फोन कट केला. तर त्या बाई म्हणत असतात की मॅडम म्हणत असतात, मलाही आधी तसंच वाटलं की इथे नेटवर्क नसल्यामुळे फोन कट झाला असावा. तर पण मी नंतर फोन लावायचा प्रयत्न केला, पण त्याने रिस्पॉन्स दिला. आशुतोष म्हणत असतात, तिच्या आधीच्या आश्रमातून फोन आला असावा. तर राठी मॅडम म्हणत असतात, बहुतेक तेच असतील, माझ्या हे लक्षातच आलं नाही, मी त्यांना फोन करून विचारतोय. तर आशुतोष खूप टेन्शनमध्ये येतो आणि राठी मॅडमला म्हणत असतो, थोडीशी जरी मला माहिती मिळाली तर लगेच सांग. तर आशुतोष खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणत असतो की मनूसाठी कुणाचा फोन आला असेल. तर इकडे अरुंधती ही अभिला चहा आणि पोहे आणून दिलेले असतात. तर अभि म्हणत असतो, आई चहा खूप छान झालाय. तर अरुंधती थँक्यू असं म्हणत असते. तर अभि म्हणत असतो, तुझ्याकडे ती चहा पावडर असते ना, सर्व काही मसाले कुटून बनवलेली, ती चहा मसाल्यानं चहा खूप छान लागतोय. आणि मी अनघालाही सांगितलं होतं की तसंच चहा पावडर बनवायला, पण तिला तुझ्या एवढं छान बनवता नाही आली. तर अरुंधती म्हणत असते, बस झालं माझं कौतुक करणं, मला माहिती आहे हरभऱ्याचा सीझन आलाय म्हणून. तर अभि म्हणत असतो, अगं नाही तसं नाही, मी खूप दिवसांनी तुझ्या हातचं खातोय ना म्हणून म्हटलो. तर अरुंधती ही अभिला पोहे देते आणि म्हणत असते, तुला आवडतात ना म्हणून बनव. तर अभि हा पोहे खात असतो. तर अरुंधती मात्र मायेच्या प्रेमाने अरुंधती अभिकडे बघत असते. तर अभि म्हणत असतो, अनघा, संजना, यश वारंवार इकडे येतात, मी तसा येत नाही. आणि अभि पोहे खाताच अभि म्हणत असतो की खरंच ही चव मी खूप मिस करत आहे. असं म्हणताच अरुंधती अभिकडे बघतच राहत असते. तर अभि अरुंधतीकडे बघतो. तर अभि म्हणत असतो, काय झालं.
तर अरुंधती म्हणत असते, आईच्या हातची चव कधीच बदलत नाही. म्हातारी झाली तरीही आई कधीच आईच्या हातची चव बदलत नसते, कारण मुलांसाठी जेवण बनवताना आई ते जेवण प्रेमाने बनवते, म्हणून म्हातारी होईपर्यंत ती चव बदलत नसते. आणि अरुंधती म्हणत असते, तुला पोहे आवडतात ना, त्याच्यामुळे खाऊन घे. आणि तुला एकदा आठवतं का, तू आणि यशने पोहे करायचा प्रयत्न केला होता तर, आणि सर्व काही पसारा घरात करून ठेवला होता तर. अभि म्हणत असतो, हो ना, सर्व काही आठवतं. आणि ज्या क्षणी आम्ही गॅसवरती कढई ठेवली त्या क्षणी असं वाटलं की आम्ही कुठून या भानगडीत पडलो कुणास जाणे. पण पोहे कमी आणि खिचडी जास्त असं वाटत होतं. आणि नंतर ते पोहे रिपेअर करायला एवढे प्रयत्न केले, बापरे, खूप सारे. तर अरुंधती म्हणत असते, अरे पण खूप छान झाले होते, मी नंतर बघितले थोडेसे टेस्ट करून आणि तेव्हा मला खूप छान वाटलं. तर अभि म्हणत असतो, म्हणजे काय, पोहे खराब झाले होते म्हणून तुला छान वाटलं का? तर अरुंधती म्हणत असते, नाही, त्यामधल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला म्हणून. आणि हा सर्व घाट तुम्ही ईशासाठी घातला होतात ना? तर अभि म्हणत असतो, म्हणजे तुला कसं कळलं? तर अरुंधती म्हणत असते, आई, हे मी तुमची मला सर्व काही कळतं. तर अभि म्हणत असतो, यशनी सांगितलं असेल चोंबडा कुठला? तर अरुंधती म्हणत असते, काही पण काय रे, त्याने कौतुकाने सांगितलं आणि यशने प्रेमाने सांगितलं होतं आणि सर्व काही तू ईशासाठी केलंस असं सांगितलं होतं. ईशाला भूक लागली होती म्हणून. तेव्हा खरंच मला एका दिवशी तूच मोठा झाला असं वाटलंय आणि तेव्हा मला खात्री पटली होती, असंच तुम्ही आयुष्यभर एकमेकांना साथ देत राहाल, एकमेकांसोबत राहाल, एकमेकांना प्रेम करत राहाल. किती निस्वार्थी होतात ना तुम्ही तेव्हा. तर अभि म्हणत असतो अरुंधतीला, म्हणजे तुला आता काय म्हणायचंय की मी आता स्वार्थी झालोय? जानकीचा विचार न करता मी स्वतःचा विचार करत आहे. अगं, लग्न झालंय म्हणजे मी माझ्या स्वप्नांना तसंच दडपून ठेवायचं का? तर अरुंधती म्हणत असते, अभि, मी तसं म्हणत नाहीये, पण स्वप्न बघण्याची ही एक वेळ असते, अंथरूण पाहून पाय पसरावे. तर अभि म्हणत असतो, अगं आई, पण कधी कधी अंथरूण आपण आपल्या साईजच घेतलं तर काही वर्षांपूर्वी ती जी चूक तू केलीस ती मला आज करायला सांगतेस, पण तेव्हा मात्र तू एक आई होतीस आणि आज मी एक बाप. आईने जे केलं ते आईचा त्याग दिसतोय आणि बाप जो करतोय ते काहीच नाहीये का? तर अरुंधती म्हणत असते, अरे अभि, तसं काहीही नाही. तर अरुंधती म्हणत असते, पर बाकी सर्वांचं जाऊ दे, तू अनघाला दुखवून तू तुझं आयुष्य जगू शकशील का? तर अभि म्हणत असतो, नाही जगू शकणार, पण मी माझ्या स्वप्नांचा गळा घोटूनही नाही जगू शकणार. आणि 2 वर्षानंतर अनघा परत इकडे वापस आल्याच्यानंतर इकडे सर्व काही तिचं काम ती करूच शकते ना, आश्रमात परत जाऊ शकते. पण माझं तसं नाही आहे, मी मेहनत केली या संधीसाठी आणि प्लीज माझं हे स्वप्न आहे. आणि तू प्रत्येक वेळेस म्हणायची ना, अभि तू खूप मोठा हो, शिक. मग आता माझ्या स्वप्नांच्या मध्ये का उभे राहता तुम्ही सर्वच जण? प्लीज मला सपोर्ट करा ना. आई, आता तू म्हणशील तू एकटा नाही आहेस, अनघा आहे, जानकी आहे, अनघाचेही काही स्वप्न असतील. मला मान्य आहे तिला खूप अवघड जाईल इकडून तिकडे यायला, पण मलाही काही सोपं जाणार नाही आई. आणि प्रत्येक वेळेस आपण जर सोपेच मार्ग निवडत आलो आणि कधीच कुणाची प्रगती होणार नाही. आणि आई, खरंच तू सुद्धा एक अवघड वाट निवडलीस म्हणून तू एक यशस्वी आहेस. तुझ्या मागे आशुतोष सर आहेत, माझं तसं नाही आहे गं, मलाही तुमच्या सपोर्टाची गरज आहे. आणि जर खरंच मी असं अनघाला आणि जानकीला असं जबरदस्ती नाही घेऊन जाऊ शकत, पण तुम्हीही मला इथे नाही अडवू शकणार. आणि तुम्ही जर इमोशनली ब्लॅकमेल करून मला अडवण्याचा प्रयत्न केला आणि मला जर तुम्ही समजून घेतलं नाही तर मीही तुमचा विचार करणार नाही. आणि आई, मी एक निर्णय घेतलाय. तर अरुंधती मात्र अभिकडे बघतच राहत असते. तर अभि म्हणत असतो, मी एक निर्णय घेतलाय आणि जानकी आणि अनघा ह्या दोघीही माझ्यासोबत जर नाही चालल्या तर मी एकटाच कॅनडाला निघून जाईल. इकडे अनिश आरोहीचं सामान आरोहीच्या रूममध्ये लावून देत असतो. तर आरोही तेवढ्यात येते. तर आरोही ही अनिशसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तर अनिश हा आरोहीला थँक्यू असं म्हणते. तर आरोही म्हणत असते, ॲक्च्युली थँक्यू मी तुला म्हणायला हवं. तरी अनिश म्हणत असतो, अरे कशासाठी, सर्व काही यशने तर आवरलंय. तर आरोही अनिशला सॉरी असं म्हणत असते. तर अनिश हा सॉरी कशासाठी असं म्हणत असतो. तर आरोही म्हणत असते, माझ्यामुळे तुझ्यात आणि ईशामध्ये वाद झाले ना. तर अनिश म्हणत असतो, अगं आरोही, ईशाचा कुठे एवढा विचार करतेस? ईशाचं कसं लहान मुलांसारखं आहे, तिच्याकडे आहे ना, मग मलाही हवंय.
तर आरोही म्हणत असते, नाही रे अनिश, तसं नाही, तिला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं आहे, तिला काहीतरी करून दाखवायचं आहे, तू तिला मदत कर ना. तर अनिश म्हणत असतो, मी तिला मदत करायला तयार आहे, पण तिने तिचा हेकेखोरपणा बाजूला ठेवायला हवा, सोडायला हवा. डायरेक्ट जागा ताब्यात घेणं म्हणजे काय? तिला काहीतरी बिझनेस चालू करायचा, मग त्या बिझनेसविषयी काहीतरी माहिती जमा करणं, नंतर ती कुणाकून तरी भांडवल घेते ते रिटर्न करणं. ही म्हणत असते, तू तिला मदत करणं, तिला थोडं समजून घे, प्रेमाने तिच्याशी बोल, आणि ती तशी वाईट नाही आहे रे, काही गोष्टी मध्ये झाल्या त्याच्यामुळे ती थोडी बिथरली. तर अनिश म्हणत असतो, बघ मधल्या वेळेस यशसोबतही तसंच झालं, मग यश करतो का तसं? यश बघ बरं किती सर्वांसोबत एकदम प्रेमाने वागतो, तो दुसऱ्याला दोष देतो का? सर्व गोष्टींची फाईट करत असतो. तर आरोही हे सर्व काही ऐकते आणि आरोही म्हणत असते, यश तर खूप समजूतदार आहे रे, खरंच यश मुळात नाहीच आहे तसा, आणि यश खूपच वेगळा आहे असं म्हणत असतं. तर अनिश ते शब्द ऐकून अनिश गप्प बसतो आणि कॉफी प्यायला लागतो. तर एकदम शब्द सावरतच म्हणत असते, तसं नाही रे, मित्र म्हणून खूप चांगला आहे तो. तर अनिश म्हणत असतो, हो मी कुठे काही म्हटलो का? तर आरोही तिथून विषय टाळतच तिथून उठते आणि म्हणत असते, मला खूप भूक लागली, आपण काही ऑर्डर करूयात का? तर अनिश आरोही जवळ येते आणि आरोहीला म्हणत असते, आरोही तुला यश आवडतो का? तर आरोही म्हणत असते, खरंच अनिश, मी तुला एक सांगू का, खरंच मला यश आवडतो, पण मला त्याच्या घरच्यांची भीती वाटत आहे, आणि तुला तर माहीतच आहे माझा भूतकाळ. तर अनिश म्हणत असतो, आरोही आता फक्त तू तिच्या घरच्याचा काहीही विचार करू नकोस, आणि भूतकाळाचाही फक्त तू तुझा आणि यशचा विचार कर, आणि तुला यशसोबत आयुष्य काढायचं आहे ना. असं म्हणतच अनिश म्हणत असतो, मला तुझ्या डोळ्यामध्ये साफ उत्तर दिसत आहे, आणि आरोही तू आता हे माझ्यासमोर मान्य नकोस करू, पण तू आता सध्या यशसमोरही हे काहीही मांडू नकोस, पण तू स्वतःच्या मनाला स्वतः हे मान्य कर असं तर आशुतोष हा नितीनला सांगत असतो, खरंच मनूसाठी कुणाचा फोन आला असेल? तर नितीन म्हणत असतो, अरे तू आत्ताशीच म्हटलास ना की तिच्या आधीच्या आश्रमातून आला असेल म्हणून. तर आशुतोष म्हणत असतो, हो मी तिथे चौकशी केली, पण तिथे तिला कुणाचा तरी फोन आला होता, म्हणून त्यांना वाटलं मनू या आश्रमात आहे, म्हणून त्या आश्रमातवाल्याने आणि मला तर वाटते मनूचे कुणीतरी नातेवाईक असावेत, कारण मनूसाठी त्यांनी गिफ्ट पाठवलेत, आणि मनूचा पुढच्या महिन्यामध्ये बड्डे आहे. बड्डे त्यांना माहिती आहे, जे आपल्याला माहिती नाही ते त्यांना माहिती आहे, म्हणजे मनूचे कोणीतरी. तर आशुतोष म्हणत असतो, आपण आत्ताच्या आता मनूच्या आश्रमामध्ये जाऊ आणि तिथे चौकशी करू, आपल्याला तिथे काहीतरी प्रूफ नक्कीच मिळेल. तर नितीन म्हणत असतो, तू काहीही काळजी करू नकोस, तू टेन्शन घेऊ नकोस, तू याच्यामध्ये पडू नकोस, मी जाऊन येते. तरी इकडे आरोही आणि अनिश हे दोघेजणही समृद्धी बंगल्यावर आलेले असतात. तर यश म्हणत असतं, अरे वा, झालं का सर्व सामान सेट करून? तर हो असं म्हणत असतात. तर यश हा आरोहीच्या हातामध्ये तिचे डॉक्युमेंट्सचे पेपर देत असते आणि म्हणत असते, हे तुझेच पेपर्स आहेत आणि हे धर. तर आरोही थँक्यू असं म्हणत असते. तर यश म्हणत असतो, बघ थँक्यू नको म्हणूस, आम्हाला पार्टी हवी. तर आरोही म्हणत असते, अरे खरंच मी सिरियसली थँक्यू म्हणते, कारण एवढ्या लवकर कुणाला घर मिळत नाही आणि तुम्हाला किती हेल्प केली त्याच्यामुळे थँक्यू. तर आरोही म्हणत असते, मी याचे सर्व काही पैसे देईल बरं का. तर यश म्हणत असतो, मी ते न लाजता घेईल, तुझ्याकडून वसूल करून घेईल. पण तर यश म्हणत असतो, मला एक ऑफर आली, तुझ्याकडून एक टूर हवी, कारण माझं म्हणणं नाही आहे, प्रेक्षकांचं म्हणणं आहे तसं, तर मला तुझ्यासोबत एक टूर करायची आहे. तर आरोही नकार देत असते. आरोही म्हणत असते, नाही मी एवढ्यात काही करू शकत नाही, कारण माझ्या पहिल्याच गाण्याच्या वेळेस तू बघितलंस ना काय झालं ते, त्याच्यामुळे हे मी एवढी लांब झेप नाही घेऊ शकणार. तर यश हा आरोहीला समजावून सांगत असतो. तर घरातील सर्वच जण तिथे येतात. तर आजी म्हणत असतात, हे काय, ही मुलगी इथे काय करत आहे? तर आरोही म्हणत असते, चल यश मी निघते. तर यश म्हणत असतो, एक मिनिट थांब आजी, ही माझी मैत्रीण आहे. तर आजी म्हणत असतात की जेव्हा संजना ही इथे यायची ना, तेव्हा ती अनिरुद्धविषयी अशीच बोलायची आणि तिच्या मनातलं सर्वात आधी मीच ओळखलं, असं म्हणून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर सर्वच जण आजीकडे बघतच राहतात. तर इकडे अरुंधती आशुतोषला सांगत असते, मनूला आपण शाळेत टाकूयात. तर एक बाई भेटली होती मला सकाळी, ती सांगत होती की मनूला कोणत्या शाळेत टाकलंय. तर आशुतोष म्हणत असतो, मनूला आता सध्या आपण कोणत्या शाळेत टाकायचं नाहीये. तर अरुंधती म्हणत असते, एक मिनिट आशुतोष, तुम्ही सकाळपासून आश्रमातून आल्यापासून तुमचा मूड ठीक नाही आहे, काय झालं का आश्रमामध्ये? तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.